आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी, रवींद्र वायकर यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले गेले होते हे सिद्ध झालं अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेत आता केवळ हम दो हमारे दो असेच राहतील अशी टीका नितेश राणेंनी केली आहे। याचा अर्थ त्यांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल केले होते ते खोटे होते। जर तुम्ही त्यांच्यावर जे गुन्हे आता काढले असतील त्याचा अर्थच ईडीचा गैरवापर होतोय, ईओडब्ल्यूचा गैरवापर होतोय। आमच्यामध्ये असताना गुन्हे दाखल करता, तुमच्याकडे येतो म्हटल्यावर गुन्हे काढता, म्हणजे त्याचा गैरवापर होतो आहे। लक्षात घ्या, पक्ष फोडण्यासाठी, सत्ता मिळवण्यासाठी, माणसं विकत घेण्यासाठी, दबाव आणण्यासाठी, आणि जर हे तुम्ही म्हणताय ते खरं असेल तर ते सगळ्यात मोठं उदाहरण आहे। आता काय करणार मुलुंडचा नागडा पोपटलाल? आता कोणाला जेलमध्ये पाठवणार? आहे ना, प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता आहे हे ना, सगळ्यांना माहिती आहे की बाबा आता असलेल्या उबाटामध्ये आमचं भविष्य राहिलेलं नाही आहे आणि या संजय राजाराम राऊतमुळे उरली सुरली उबाटा पण आता डुबणार आहे। म्हणून या संजय राऊत जेवढा सकाळी उठून आपला थोबाड उघडत बसेल, बोंगा वाजवत बसेल, हळूहळू आवळून हम दे हमारे दोत राहणार आहे, त्याच्यामध्ये जास्त काय उरणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।